अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे मा नाम महिमा पतितापै. तोडुनिया भवपाश बंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्याख्यान, जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन. म्हणून लक्ष्मी प्रती नारायण, करी कथन तेची ऐका. जया इच्छा वाटे अंतःकरणी, पापाची झाली पाहिजे धुणी. तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुनी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे. ऐकताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षटकर्माचरण. अध्ययन अध्यापन, उपासन अग्नींचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीळवरी संध्या स्नान. करुनी नसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विजनष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठ. तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले. म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण, त्याची श्रेष्ठ चहुवर्णाते जाण. आता ऐका आणिक कथन, वर्तती कैसेनी ब्राह्मणा ते. जे करीती अश्वसेवन, उपर्जिती इतरा लागून. युद्धाभ्यास मनी धरून, करीती सेवन नृपांचे. तेथे कैचे संध्या स्नान, न घडे षटकर्माचरण. तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण, तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जिती निजांगे, जे करीती संसार सांगे. तेथेही अश्व विक्रय आंगे, न घडे सांगतया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणाचे. पशुसेवा निरंतर करून, जे करीती वाणिज्य कर्माचरण. धन मिळविती भाडे करून, ते वैश्य जाण म्हणावे. त्याहीवरी रसविकय, धृत मधुलवणादी पाहे. घृत मधु संचय आहे, तुळराशी अपार. नाना वस्तुजात संग्रह, करून करी जो विक्रय. तो वैश्य धर्मा ब्राह्मणा पाहे, न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोलीजे तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता, बोलो नये जाणपा. पशुसेवा करुनी नित्य, कृषिकर्मा ते आचरत. तेणेच योगे संसार कृत्य, चालविती निरंतर. तेथे स्नान संध्या ते कैची, अष्टोप्रहर चिंता कृषीची. होय न होय तयाची, करणे घडे तया ते. म्हणून ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागून, न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी. वाट पाडोनी वस्तुहरी, जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण. दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो. करिता अभिलाष द्रव्याला, बहुत मनी संतोषला. म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसा न करी जो विचारते, आणि अनन्य कर्मी प्रवते. भक्षा भक्षण चित्ते, कृतघ्नता सदावसे. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण. तेथे कैचा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य सांचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची. परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊकी नसे जया हृदयी. तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोलिजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तया परतुनी. मोठा लाभ झाला म्हणूनी, निजमनी हर्षित. तरी ब्रह्मस्वरणा ऐसे पाही, मार्क विष दुसरे नाही. नेऊन घाली अपायी, रौरव नरकात पै. आधीच ब्रह्मस्व मारक, त्याहीवरी कृतघ्न मार्क देख. द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोट न खाय अन्नाते. ऐशियाचे ऋण घेऊनी, जो न देई मागुत्यानी. तरी तो पचे नरक भुवनी, परी सुटका तया लागुनी असेना.
येच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश पुराणांतरी समंतास पहावे बरे आदरे ऋण वैर आणि हत्या हे तो नचके सर्वथा म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवू बरी कोणे एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण अश्वावरी आरूढोन विदेशा लागुनी तो गेला घरी कुटुंब असे सर्वही परिधनाशा करुणी जीवी वरी शुरत्वाची उर्मी पाही अंगी बैसे तयाच्या म्हणून पातला विदेशा धना लागी चालिली वयसा वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची धनाशा धरुणी बहुत उपार्जिता झाला नृपनाथ धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत मग मनी उपजला हेत गृह आशा चित्तात उद्भवली निरोप घेऊनी माघारी परतता झाला निज मंदिरी तव मार्गी काय झाला परी तेची निर्धारी ऐकीजे दूरदेशी विदेश पंथ मार्गक्रमी दिवस बहुत येत येता एका मार्गात स्नानात उतरे मध्यान्ही वारू उभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त एक झरा उपासोनी तेथ स्नान करीत बैसला स्नान संध्या वरचेवरी करुनी सोडिली सिदोरी तांबूल घेऊनी वरचेवरी परिधान करी लगबगे लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची म्हणे आजच भेट घेऊ तयेची परी गाठोडी धनाची विसरला बैसोनी अश्वावरी पाही निकता झाला लवलाही द्रव्य आठवणे तयाचे हृदयी हर्षे पाही विसरला तव तो गेलिया मागे जाण एक पंथिक बैसला येऊन तयाने निरखिता ठिकाण सापडले धन अनायासे मग उठवणी अतितातडी निकता झाला लवडसवडी म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू म्हणून तो पंथ क्रमित तव आणिक एक शूद्र तेथ येऊनिया बैसत सिदोरी सोडित भक्षावया इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज झाला म्हणून तैसाची अश्वपीडित येता झाला पूर्वस्थळा तेथे जेथे केले असे स्नाना ते आला तेथे लगबगे तो तेथे शूद्र असे बैसला पाहून तया ते बोलता झाला तुम्ही येथे केधवा आला ते आम्हाला सांगिजे तव शूद्र बोलते समयी क्षण एक अवकाश झाला पाही मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा तुझा द्रव्यार्थ केवता येरू वदे शतसास्ता द्रव्यार्थ माझे सुवर्ण ते तू अभिलाषिले माझे मज देता भले नाही तरी जासी वधिले मज हस्ते पापिष्टा येरू आणवा हे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई महापुरुषा तू कवणे ठाई विसरलासी धनाते ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता शूद्राजवळी न देखे तत्वता मग प्रवर्तला घाता तयाचिये मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले परी मी स्वसंतोषे आपुले अर्धभाग देतो तुते अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई येरू आण वाहुनी म्हणे नाही नेत्री पाही देखिली म्या मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसून खड्गाधार तयाचे तात्काळ शरीर छेदिता झाला पै क्षते क्षीण होऊन अंतरी म्हणे आता केवता जावे घरी मुख स्वकुटुंबाते केवी दाऊ तरी म्हणून माघारी मुरडला इतुका वृत्तांत येथे झाला पहा लाभ कवणाला कवण मेला ऐसी ती असे विचित्र लीळा पुढे कथेला अवधान द्यावे अंतरिक्ष जाता नारद मुनी इतका वृत्तांत देखोनी नयनी मग तैसाच वैकुंठा लागुनी त्वरे करुनी पातला भावे नमिला देवराणा इही मस्तक ठेविला चरणा पुसते झाले आगमना कोठून येणे पै झाले नारद म्हणे हो घननिळा फिरत फिरत आलो भूतळा परी तेथे देखी जे लीळा ती दयाळा अवधारी मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदर म्हणे लाभ कवणा लागुन आणि मरण कवण पावला ऐसी अन्यायाची परवडी तू निरखिसी की आवडी हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय नसे अवगत ही तव करणी अद्भुत बरी न दिसे तुझ लागी ऐकून या मुनींचे वचन हासे आले जनार्दन
म्हणे हा अपराध माते जाण, न लावावा दयानिधे. हे तो ज्याची करणी जैसी, भोगिती जाण हो तैसी. ते दूषण आठेविता आम्हासी, जाणून होसी अज्ञान. आता ऐकी जे कथन, ऋण आणि हत्या जाण. न चुके कवणा लागून, तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सधन. तयापासून घेतले धन, मेला शूद्र तेणे पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवसी, नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तगादा, जामिना मागे लाविला सदा. येरू पेटलासे द्वंद्वा, परी तो नसुधा नायके. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निधारी. म्हणून पोटी घातली सुरी, प्राण निर्धारी तेणे दिधला. आता जो होता सावकार, तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. ज्याचे गेले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. आपली जामीनगत उद्गवून, शेखी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी ज्याचे घरी सुरी घेऊन, दिधला होता प्राण पैतेणे. तोची अंतरी साधून वैर, खड्गे तोडिले तयाचे शिर. हात व बोल कवणावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकोनी विष्णुमुखींची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुनी, ऊर्ध्वपंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोती याते निविदिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचनी हे. आदौ ब्राह्मणांचे घेऊ नये ऋण, घेतली या न ठेवी जे जाण. ते तो अपायाचे कारण, होय नित्संतान पैतेणे. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुम्हा लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्मजान, सर्व जनी परिसिला. तरी म्हणाल कैसे कथन, परिसी जे व्यासवचन. माझे पदरीचे न होती जाण, श्लोकी जाण पुराणींचे. ऐसी या श्लोका आधारे करून, केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण, मज लागुनी स्वामिया. ग्रंथगर्भी असे भाव, तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा, तेही दशावधारी. इही लक्षणी पाचारून ब्राह्मण, तयाची पूजा अगत्य करून. मग यथानुशक्त्या द्यावे दान, अपुपांना कृतेसी. घृत शर्करा युक्त पाही, 3 दशकवरी 3ही. दक्षिणे सहित बरवी, घृतयुक्त ते दैजे. वापी कूप सरोवर जीवन, तेथे करावया प्रातस्नान. ऐसे मासवरी करिता जाण, घडे पुण्य ते ऐका. गंगा यमुना सरस्वती पाही, ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेहे करावी आदरे. तेणे पुण्य करोनी जाण, होय पाप मळाचे क्षाळण. अपमृत्यू गंडांतर दूर होऊन, वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक, सर्वास लाभ समान देख. यदर्थी संशय आणिक, न धरावा देख मानसी. काळे करुनी तीर्थाचे फळ, शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्यशक्ती यज्ञाचे फळ, सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तात्काळ, आतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ, तोची फळे भाविका. ब्राह्मणोनी देवाचे मुख, ते ब्राह्मण आणि जे देख. या लागी सेवा अधिक, मासा माझी निर्धारे. क्वचित वेदमंत्रोच्चारी, क्वचित पुराणज्ञ जरी. तरी घेतला शास्त्राधारी, दानाधिकारी तो असे. ऐसा इतिहास बरवा, निवेदिला तुम्हा सर्वा. येथे संशयो न धरावा, शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ति श्री अधिक महात्म्य, ब्रह्मांड पुराण समंत. मनोहर सुत विरचित, चतुर्थोऽध्याय गोडहा. इति श्री विष्णोर्पणार्मस्तु.